नमस्कार, सीमास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ओल्या नारळाची करंजी करणार आहे। करंजी तर काय मस्त झालेली आहे। एक तोडून सुद्धा बघूया। वा, अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि भरगच्च सारण असलेली अशी ही करंजी आहे। बरेचदा काय होतं ना की ओल्या नारळाची करंजी म्हटलं की आपल्याला वाटतं की ही मऊ पडणारच आहे, पण जर सारण परफेक्ट बनवलेलं असेल ना तर ही करंजी अजिबात मऊ पडत नाही। संपेपर्यंत ही अशीच खुसखुशीत राहते। आपली ही जी करंजी आहे ही 20-25 दिवस अगदी आरामात टिकते। करंजी करण्यासाठी आपण आधी पीठ भिजवून घेऊ। त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतला आहे। हा मी बारीक रवा घेतलेला आहे। यातच चवीसाठी पाव चमचा मीठ। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एका छोट्या कढईत मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि ते चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे। असं कडकडीत तुपाचं मोहन या पिठावर घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळ्या पिठामध्ये मोहन चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी अगदी एकदम जास्त टाकायचं नाही, थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि थोडा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे मी अगदी जास्त सैलसर सुद्धा भिजवलं नाही किंवा अगदी घट्ट सुद्धा नाही। आता ह्यावर थोडं तेल टाकून हे पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। हे 10-15 मिनिट झाकून ठेवू। पीठ मुरतं आहे तोपर्यंत सारण तयार करून घेऊ। गॅसवर मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यात 1 कप बारीक चिरलेला गूळ घालून घेतला आहे। गूळ चांगला बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा आहे, म्हणजे हा लवकर मेल्ट होईल। हा गूळ आपल्याला अगदी जास्त शिजवायचा नाही किंवा ह्याचा पाक वगैरे बनवायचा नाही। हा फक्त मेल्ट होईल इतपतच शिजवून घ्यायचा आहे। गूळ आता छान वितळलेला आहे। मंद आचेवरच हा गूळ मी शिजवून घेतला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला यात ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। इकडे मी एक मोठ्या आकाराचं नारळ होतं, त्याचा चव काढून घेतला आहे। 2 कप ओल्या नारळाचा चव घातला आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हे सारण आपल्याला मंद आचेवरच व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। सारण जर अगदी जास्त पातळ वगैरे राहिलं तर आपली करंजी मऊ पडण्याची शक्यता असते, म्हणून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता बघा, सारण चांगलं कोरडं व्हायला लागलेलं आहे। यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता ह्या स्टेजला ह्यात मी थोडी ड्रायफ्रूट्सची पावडर घालून घेते आहे। थोडे काजू बदाम मिक्सरमधून काढून घेतले आहेत आणि ते मी ह्यात घालून घेते आहे। करंजीचं सारण आता तयार आहे। आता सध्या जरी हे थोडं ओलसर दिसत असलं तरी गार झाल्यानंतर हे आणखीन कोरडं होईल, म्हणून ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता सारण आपलं झालेलं आहे की नाही हे कसं कळेल, तर अशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे। यात कुठेही आपल्याला ओलसरपणा दिसत नाही किंवा चमच्याने अशा प्रकारे दाबून बघितलं तर ह्यातून रस बाहेर येत नाही, म्हणजे सारण तयार आहे। मिश्रण गॅसवरून खाली काढून घ्यायचं आहे आणि नंतरच ह्यात वेलची पावडर घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात जायफळ पूड किंवा केशर सुद्धा घालून घेऊ शकता। आता हे सारण पूर्ण गार होऊ द्यायचं आहे। इकडे पीठ सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे। यातला रवा सुद्धा अगदी छान फुललेला आहे। हे पुन्हा एकदा 2-3 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे रवा चांगला एकजीव होईल आणि नंतर आपल्याला याचे अशा प्रकारे 3 उंडे करून घ्यायचे आहेत। आता एका वाटीत आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यासाठी 4 चमचे वितळवलेलं साजूक तूप घेतलं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर याच्याऐवजी मैदा किंवा बेसनसुद्धा आपण वापरू शकतो। अशा प्रकारे याची पेस्ट बनवून घेतली आहे। भिजवलेल्या पिठाचे आपण जे उंडे बनवून घेतले होते ना, त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। याची पोळी लाटताना याला मैदा किंवा तेल तूप लावण्याची अजिबात गरज नाही। हे पीठ व्यवस्थित भिजवलेलं आहे, त्यामुळे याची सहज पोळी लाटता येते। अशा प्रकारे याची पातळ पोळी लाटून घेतली आहे। याच पद्धतीने 3ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। 3ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत।
आता एकेका पोळीवर आपल्याला आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ना, ती लावून घ्यायची आहे. 1 चमचा पेस्ट मी यावर घालून घेतली आहे आणि अशा प्रकारे सगळी पसरवून घ्यायची आहे. यावर दुसरी पोळी टाकायची आहे. अशा प्रकारे ही पोळी आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. यामध्ये कुठेही एअर बबल्स राहायला नको. यावर सुद्धा आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आहे आणि याला भरपूर लेयर्स यावे यासाठी यावर अशा प्रकारे थोडं कॉर्नफ्लोअर भुरभुरवून घ्यायचं आहे. आता तिसरी पोळीसुद्धा आपण यावर घालून घेऊ. ही सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडी प्रेस करून घ्यायची आहे आणि राहिलेली पेस्ट यावर लावून घ्यायची आहे. यामुळेच आपल्या करंज्या अगदी मस्त खस्ता आणि खारीसारख्या भरपूर लेयर्स असलेल्या अशा होणार आहेत. आणि अशा प्रकारे आता याचा रोल बनवायचा आहे. रोल बनवताना हा अगदी घट्ट असा प्रेस करून बनवून घ्यायचा आहे. यात कुठेही एअर बबल्स राहायला नको. यात जर एअर बबल्स राहिले तर ही करंजी तळताना फुटू शकते आणि तेलात सगळं सारण होऊ शकतं. तुमच्याकडे वेळ असेल तर अशी करंजी नक्की करून बघा. एक स्टेप एक्स्ट्रा आहे, थोडा वेळ लागतो, पण करंजी मात्र अगदी जबरदस्त होते. एकदा जर तुम्ही ही करंजी केली ना तर नेहमी तुम्ही अशाच करंज्या कराल. आता आपण ह्याचा रोल करून घेतला आहे आणि आपल्याला ज्या आकाराची करंजी हवी असेल त्या आकाराच्या याच्या लाट्या कापून घ्यायच्या आहेत. मी अशा प्रकारे मध्यम आकाराच्या लाट्या कापून घेतल्या आहेत आणि नंतर ही अशा प्रकारे आपल्याला हातावर ठेवायची आहे आणि एका साईडलाही प्रेस करायची आहे. म्हणजे एका साईडला आपल्याला संपूर्ण लेयर्स दिसतील आणि दुसरी बाजू प्लेन दिसेल. अशा प्रकारे जर आपण ही प्रेस करून घेतली ना तर लाटल्यानंतर तळतानाही अजिबात फुटणार नाही आणि याचे लेयर्ससुद्धा अगदी छान दिसतील. आता याची पुरी लाटून घ्यायची आहे. ही अगदी जास्त जाडसुद्धा लाटायची नाही किंवा जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही. हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे म्हणजे तळताना याचे लेयर्स मस्त येतील. पुरी मी अशा प्रकारे थोडी लांबट आकाराची केली आहे. याला आता साईडला दूध लावून घेतलं आहे आणि आपलं सारणसुद्धा बघा किती छान झालेलं आहे. मस्त कोरडं झालेलं आहे. आता यात भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे ही व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. सगळ्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत. करंजीमध्ये मस्त भरपूर असं सारण भरून झालेलं आहे. आता ही तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा याला मुरडसुद्धा घालून घेऊ शकता. एका करंजीला मी मुरड घालून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला याची मुरड घालून घ्यायची आहे. करंजीला मुरड घालून झालेली आहे आणि बघा ही किती छान दिसते आहे. मस्त. याच पद्धतीने सर्व करंज्या करून घ्यायच्या आहेत. ही पारी लाटून झालेली आहे. आता याच्या कडेला थोडं दूध लावून घ्यायचं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही इकडे पाण्याचं बोटसुद्धा फिरवून घेऊ शकता. आता भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि आधीप्रमाणेच ही करंजी बंद करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल तर या तुम्ही साच्यात सुद्धा करून घेऊ शकता. आता माझ्याकडे एक फिरकीचा चमचा आहे, त्याने मी ही करंजी कापून घेते आहे. अशा प्रकारे कडेच्या अगदी जवळून जवळून कापायचं आहे म्हणजे खाताना आपल्याला शेवटपर्यंत सारण लागतं. याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व करंज्यासुद्धा करून घेतल्या आहेत. गॅसवर मी आधीच कढईत तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यात एक छोटा तुकडा टाकून बघितला आहे. करंज्या तळण्यासाठी तेल आपल्याला अगदी जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. तेल गरम झालं की त्यात करंजी टाकून घ्यायची आहे. मंद आचेवर या करंज्या हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तेलात टाकल्या टाकल्या आपल्याला ही करंजी उलटवायची नाही. जरा वेळाने आपल्याला ही उलटून घ्यायची आहे आणि नंतर झाऱ्याने त्यावर हळूहळू तेल उडवत जायचं आहे म्हणजे याचे पदर अगदी छान वेगळे वेगळे होतील. आता ही करंजी तळताना बघा यावर कुठेही बुडबुडे आलेले नाहीत. तर पीठ मळताना जर सैलसर पीठ भिजवलं गेलेलं असेल ना तर करंजीला वरून बुडबुडे येतात. आता बघा करंज्या किती छान झालेल्या आहेत. यांना मस्त लेयर्ससुद्धा आलेले आहेत. यांना आता हलका सोनेरी रंग आलेला आहे. या तळून झालेल्या आहेत. या काढून घेऊया.
आपल्या या करंज्या अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत. मस्त. आता बघा या करंजीचे लेयर बघा किती छान आलेले आहेत, पण तरीही ही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही. सर्व करंज्या तळून झाल्यानंतर या पूर्ण गार होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवायच्या आहेत. म्हणजे 15-20 दिवस या अगदी मस्त खुसखुशीत राहतात. आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत आणि या सगळ्या करंज्या अगदी छान मस्त खारीप्रमाणे खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला या करंज्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.